मराठा व समकालीन शस्त्रांचे फिरते संग्रहालय. शिवशस्त्र शौर्यगाथा. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र शासन. श्री राजे माने म्हसवड यांच्याकडून देणगी स्वरूपात मिळालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा चंदनाचा हाताचा ठसा. राजमुद्रा. शिवाजी महाराजांच्या काळात कागदपत्रावर 2 प्रकारच्या मुद्रा उमटल्या जायच्या. पत्राच्या सुरुवातीला रॉयल सील, राजमुद्रा चा शिक्का व पत्राच्या शेवटी मर्यादा मुद्राचा शिक्का मारला जायचा. राजमुद्रेचा अर्थ प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिवस वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शहाजी पुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे. धनुष्यबाण. धनुष्यबाणाचा उपयोग शिकारीपासून युद्धापर्यंत सर्वत्र केला जात असे. पूर्वी प्राण्यांच्या हाडापासून, दगडापासून बनवल्या जाणाऱ्या बाणांची जागा अधिक प्रभावी तांबे ब्रॉन्झपासून बनवलेल्या बाणांनी आणि धनुष्यांनी घेतली. आता तर लाकूड, फायबरचेही धनुष्य बनवले जातात. धनुष्याची लांबी 2.5 ते 5 फूट तर बाणाची लांबी 2.5 ते 4 फूट असे. सरळ रेषेत सोडलेला बाण 110 मीटरपर्यंत जात असे. विशिष्ट कोनात सोडलेले बाण हवेत फिरत जाऊन अधिक जखमी करणारे घातक ठरत. आजही हे शस्त्र आधुनिक स्वरूपात क्रीडा व सांस्कृतिक परंपरांमध्ये वापरले जाते. कुऱ्हाडपाती, माडू, अडकित्ता, कुलूप अशा वस्तू वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात. बंदूक. पूर्वे युद्ध प्रामुख्याने 2 प्रकारच्या बंदुकीचा वापर करत. तोड्याची बंदूक, मॅच लॉक गन, यात वातीच्या ठिणग्यांनी बारूद पिटून गोळी झाडली जाईल, तर ठासणीची बंदूक, फ्लिंट लॉक गन, यात गारगोटीच्या ठिणग्याद्वारे बंदूक चालवली जाईल. या बंदुकीची लांबी साधारण 1 ते 8 फूट तर वजन 1 ते 10 किलोपर्यंत असे. मराठा कालखंडात वापरल्या जाणाऱ्या बंदुकीमध्ये फील नाळ म्हणजे हत्तीवरून वापरल्या जाणाऱ्या आणि उष्ट नाळ म्हणजे उंटावरून वापरल्या जाणाऱ्या बंदुकी किंवा तोफा असे प्रकार अस्तित्वात होते. भाला. मध्ययुगीन भारतातील युद्धामध्ये भाला शस्त्र घोडदळ तसेच पायदळाकडून मोठ्या प्रमाणात वापरले जात असे. भाला शस्त्र हे भल्ल, कुंत, प्रास, दीर्घायुध, रुहुम अशा अनेक नावांनी ओळखले जाईल. टोकाशी तीक्ष्ण पोलादी लोखंडी पाते, त्याखाली लाकडी अथवा लोखंडी दंड आणि क्वचित वेळेस दंडाखाली लहान टोकदार पाते, पादत्राण असे भालाशास्त्राचे स्वरूप असे.